नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, 7 एप्रिल 2024ला जी महाराष्ट्र सेट एक्झाम झाली होती, त्याचा जो पेपर 1 आहे, त्याचा जो बुकलेट ए आहे आणि त्याच्यामध्ये विचारलेले जे 50 प्रश्न आहेत, त्या 50 प्रश्नांमधले 6 ते 10 हे प्रश्न जे युनिट नंबर 2 रिसर्च मेथडॉलॉजी याचे आहेत, त्याविषयी आज विश्लेषणासहित चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला बघूयात या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आणि या प्रश्नपत्रिकेतला 6वा प्रश्न. डॅश इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च. टिंबटिंब हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. संख्यात्मक प्रदत्तावर किंवा डेटावर भर, संख्याशास्त्रीय विश्लेषणावर लक्ष, अर्थांचे आणि अनुभवांचे सखोल शोधन, प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास पक्के चिकटून राहणे हे पर्याय आहेत. म्हणजेच काय? एम्फसिस ऑन न्यूमेरिकल डेटा, फोकस ऑन स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस, इन डेप्थ एक्सप्लोरेशन ऑफ मीनिंग अँड एक्सपिरियन्सेस, स्ट्रिक्ट अडिहरन्स टू एक्सपेरिमेंटल डिझाईन. आता बघा, गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक वैशिष्ट्य आहे आणि 3 वैशिष्ट्य नाही आहे, हे तर समजून घ्यायला लागेल. आता मी गुणात्मक संशोधनाचं पहिलं वैशिष्ट्य वाचतो. पहिलं वैशिष्ट्य आहे, संख्यात्मक डेटाऐवजी गुणात्मक डेटा वापरून मानवी अनुभव, दृष्टिकोन आणि अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच काय? संख्यात्मक डेटाऐवजी गुणात्मक डेटा वापरला जातो. म्हणजे पहिले 2 पर्याय जे आहेत ते निघून जातील, ते वैशिष्ट्य होणार नाही, कारण त्यांनी संख्यात्मक डेटाला महत्त्व दिलं आहे आणि संख्यात्मक विश्लेषणाला महत्त्व दिलेलं आहे. आता राहिले 2 पर्याय. त्या 2 पर्यायामध्ये अर्थांचे आणि अनुभवांचे सखोल शोधन. आता मी त्याचं वैशिष्ट्य एक वाचतो. विषयाची सखोल आणि विस्तृत माहिती मिळविणे हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. आता आपलं उत्तर इथं मिळतंय, अर्थांचे आणि अनुभवाचे सखोल शोधन, विषयाची सखोल आणि विस्तृत माहिती मिळवणे, इन डेप्थ एक्सप्लोरेशन ऑफ मीनिंग अँड एक्सपिरियन्स, हे या प्रश्नाचं उत्तर आहे सी. पण डी पर्याय बघा, प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास पक्के चिकटून राहणे. आता हे पण होणार नाही, कारण का? प्रायोगिक पद्धतीचा आराखडा जो आहे तो प्रायोगिक पद्धतीमध्ये किंवा एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये जास्त प्रभावी आहे. परंतु या ठिकाणी क्वालिटेटिव्ह रिसर्च जो आहे तो क्वालिटेटिव्ह रिसर्च यामध्ये अनुभवांचे, अर्थांचे सखोल शोधन असतं, इन डेप्थ एक्सप्लोरेशन असतं. त्यामुळं प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास इथं पक्के चिकटून राहण्याची गरज नाही. त्यामुळं सी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न 7वा. डॅश इज अ लिमिटेशन ऑफ पॉझिटिव्हिजम इन रिसर्च. पहिल्यांदा जाता आपण इथं एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे की ऑगस्ट कॉम्ट हे जे आहेत ते पॉझिटिव्हिजमचे जनक आहेत. आता मराठीत प्रश्न वाचतो. टिंबटिंब ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. म्हणजे पॉझिटिव्हिजम इन रिसर्चची मर्यादा कुठली आहे? तर पॉझिटिव्हिजम हा जो संशोधनात वापरला जातो तर त्याचं मुख्य प्रिन्सिपल काय हो, की या संशोधनामध्ये सामाजिक घटनांचा अभ्यास करत असताना प्युअर सायन्सची वैज्ञानिक पद्धतीचा वापर जसा प्युअर सायन्समध्ये होतो तसा वैज्ञानिक पद्धतीचा वापर या संशोधनात होत असतो. आणि तिथं प्रत्यक्ष अनुभव असतात. म्हणजेच काय? तार्किक प्रत्यक्षवादी हे देखील त्याला म्हणतात. तर त्याच्या अनुभवाला, निरीक्षणाला अतिशय महत्त्व, जेवढं की प्युअर सायन्समध्ये महत्त्व असतं तेवढं महत्त्व या ठिकाणी असतं. आता इथं पहिला जो ऑप्शन आहे, पहिल्यांदा तर आपल्याला पॉझिटिव्हिजम संशोधनामधलं पॉझिटिव्हिजम किंवा सकारात्मक संशोधन याची मर्यादा शोधायची आहे. तर या ठिकाणी पहिलं पर्याय काय बघा, इट इग्नोर्स द इम्पॉर्टन्स ऑफ इम्पिरिकल एव्हिडन्स. आता पॉझिटिव्हली वाचा. इट इग्नोर्सच्या ऐवजी इट गिव्स द इम्पॉर्टन्स
ऑफ इम्पेरिकल एव्हिडन्स, म्हणजे एम्पेरिकल एव्हिडन्सला, अनुभवजन्य पुराव्यांना महत्त्व देते असं वाचा. तर मात्र हे वाक्य पॉझिटिव्हिजमची लिमिटेशन पण नाही आणि व्याप्ती पण नाही, पण हे वाक्य पॉझिटिव्हिजमच्या दृष्टिकोनातून हे चूकच वाक्य आहे. कारण ते महत्त्व कशाला देतं? अनुभवजन्य पुराव्यांना महत्त्व देते. बरोबर. आपल्याला मर्यादा विचारलेलं आहे, आपल्याला चुकीचं वाक्य विचारलेलं नाही आहे, हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. आता दुसरा पर्याय बघा. इट टेंड्स टू ओव्हर सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स सोशल फेनोमेनन. अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती. आता प्युअर सायन्समध्ये संशोधन करताना एकदम क्लिअर कट टू कट एकदम करेक्ट आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर 2 + 2 = 4च येतं, ते 5 किंवा 6 किंवा 3 होणार नाही. तर अशा पद्धतीचा जो प्रयत्न जो असतो तो अतिजटिल सामाजिक घटनेला देखील या प्रयत्न असतो की व्यवस्थित करेक्ट आन्सरपर्यंत पोहोचायचं. पण त्याच्यामध्ये एक धोका हे असतो की अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे त्याचे रिझल्ट्स कदाचित चुकण्याची शक्यता असते. म्हणून ही मर्यादा आहे. म्हणून तुमचं उत्तर हे बी असणार आहे. पण सी बघूयात आपण आता. व्यक्तिसापेक्ष अर्थनिर्वचन करण्यावर जास्त भर असतो. नाही, हे जसं ए नाही आहे तसं व्यक्तिसापेक्ष अर्थनिर्वचनावर भर नसतो. तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिजममध्ये वस्तुनिष्ठ अर्थनिर्वचनावर भर असतो. म्हणजे इट प्लेसेस टू मच एम्फसिस ऑन ऑब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशन. म्हणून सी हे उत्तर नाही आहे. आता आपण डी हे उत्तर वाचूया. डी काय बघा. संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे हे तर होणारच नाही. कारण का पॉझिटिव्हिजम ॲप्रोचमध्ये इट एनकरेजेस बायसपणा जो आहे, पक्षपातीपणा, तिथं नाकारतो तो. म्हणजे तिथं नसतोच, वैयक्तिक मते यांना महत्त्वच नसतं. त्याच्यामुळे डी होणार नाही. म्हणून उत्तर तुमचं आहे बी. ही मर्यादा आहे. इट टेंड्स टू ओव्हर सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स सोशल फेनोमेनन. दिस इज द लिमिटेशन इन ऑफ पॉझिटिव्हिजम इन रिसर्च. प्रश्न 8वा बघा. प्रश्न काय आहे? प्रश्न आहे डॅश इज रेफर्ड ॲज सायटेशन इन द अकॅडमिक रायटिंग. शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण टिंबटिंबला म्हणतात किंवा टिंबटिंब याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हणतात. आता सायटेशन, आता रिसर्चमध्ये सायटेशनला खूप महत्त्व आहे. म्हणजे काय? एखाद्याचं वर्क असेल, एखाद्याचे रिझल्ट्स असतील, एखाद्याचा डेटा असेल, एखाद्याचं वर्ड्स असतील, एखाद्याची आयडिया असेल, हे जेव्हा तुम्ही तुमच्या संशोधनामध्ये वापरता तर त्यावेळेस त्याला, त्या योग्य संशोधकाला, ज्याचं तुम्ही साहित्य वाचताय, त्याला योग्य क्रेडिट देणं गरजेचं असतं. योग्य क्रेडिट देणं गरजेचं असतं. आता या ठिकाणी बी हे उत्तर आहे, नो डाऊट. परंतु याला थोडं समजून घेऊयात. पहिला ऑप्शन काय बघा. आपल्याला काय शोधायचं? डॅश इज रेफर्ड ॲज सायटेशन इन अकॅडमिक रायटिंग. मग यामध्ये पहिला ऑप्शन बघा, अ रेफरन्स टू द ऑथर्स पर्सनल एक्सपिरियन्स. लेखकाच्या वैयक्तिक अनुभवाचा संदर्भ. त्याच्यानंतर सी काय? कथन वाढविण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग. अ फिक्शनल एलिमेंट ॲडेड अ एनहान्स इन नरेटिव्ह. आणि समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत. समर्थनार्थ पुरावा तर हे होणार नाही. उद्धरण म्हणजे आपल्याला फक्त सायटेशन म्हणजे काय हे फक्त माहिती पाहिजे. कथन वाढवण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग हे होणार नाही. लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ, वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ नाही, दुसऱ्याचं आपण साहित्य वाचतोय आणि त्याला क्रेडिट देतोय, त्याला ऋणनिर्देश करतोय, त्याचे आभार मानतोय आणि रिटर्नमध्ये मानतोय, त्याला आपण सायटेशन उद्धरण म्हणतोय. तर ते आहे माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश, क्रेडिट देण्याचा मार्ग म्हणजेच सायटेशन. अ वे ऑफ गिविंग प्रॉपर क्रेडिट टू द ओरिजिनल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन इज सायटेशन. त्यामुळं बी हे उत्तर असणार आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. ज्याला संशोधनामध्ये जो काम करतो त्याच्यासाठी हा बेसिक प्रश्न आहे. बी हे उत्तर आहे. मी उत्तर एकदा पूर्ण वाचतो. माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश, क्रेडिट देण्याचा मार्ग याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हणतात.
A way of giving proper credit to the original source of information is referred as citation in the academic writing. आता हा प्रश्न देखील मला सोपाच वाटला तसा. डॅश टाईप ऑफ रिसर्च मिसकंडक्ट इन्व्हॉल्व्स मेकिंग अप और फॉल्सिफाईंग डेटा. टिंबटिंब प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. आता चुकीचे अर्थनिर्वचन हे नाही आहे, संदर्भच लागत नाही. पक्षपाती नमुना निवड याचा देखील संदर्भ नाही. हां, तुम्हाला विचार करायला लावणारे दोन पर्याय आहेत, ए किंवा बी, प्लेजॅरिझम आणि फॅब्रिकेशन. आता प्लेजॅरिझम म्हणजे काय, तर दुसऱ्याचं साहित्य वापरायचं पण त्याला सायटेशन द्यायचं नाही, म्हणजे त्याला क्रेडिट द्यायचं नाही. ते वाङ्मय चौर्य होतं. त्याला काय म्हणतात, वाङ्मय चौर्य. दुसऱ्याचं साहित्य माझं म्हणून वापरायचं, त्याला वाङ्मय चौर्य किंवा प्लेजॅरिझम असे म्हणतात. पण इथं काय म्हटलं आहे, इथं म्हटलं आहे डॅश टाईप ऑफ रिसर्च मिसकंडक्ट इन्व्हॉल्व्स मेकिंग अप ऑर फॉल्सिफाईंग डेटा. म्हणजे इथं दोन गोष्टी केलेल्या आहेत, फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे. म्हणजे वाङ्मय चौर्य इथं होणार नाही. आता इथं राहिला ऑप्शन फॅब्रिकेशन. आता फॅब्रिकेशनमध्ये या दोन्ही गोष्टी होतात. म्हणजे काय होतात की समजा एखाद्याचा डेटा आहे, समजा पुणे जिल्ह्यामध्ये एखाद्याने संशोधन केलेलं आहे आणि सामाजिक संशोधन आहे, सोशल सायन्समधलं संशोधन आहे आणि त्याचा जो काही पुणे जिल्ह्याचा डेटा आहे तो त्यांनी तिथं संशोधनाच्या निष्कर्षामध्ये मांडलेला आहे. पण सेम टायटल घेऊन फक्त जिल्हा बदलायचा, म्हणजे तेच टायटल घेऊन पुणे जिल्ह्याच्या ऐवजी कोल्हापूर जिल्हा केला आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तो जो डेटा आहे तो डेटा म्हणजे एक वेळ संशोधन करायचंही नाही, पण तो डेटा जो आहे त्याचा फेक डेटा किंवा खोटा डेटा मांडायचा. म्हणजे समजा त्यांनी जर समजा 100 लोकांची इंटरव्ह्यू घेतली असेल तर इथं 90 लोकांची दाखवायची. अशा पद्धतीचं जो फॅब्रिकेशन वर्क आहे ते जर जेव्हा होतं किंवा फॉल्सिफाय डेटा जेव्हा तयार केला जातो त्यालाच फॅब्रिकेशन असं म्हटलं जातं. आणि हीच ती कन्सेप्ट आहे. फॅब्रिकेशन टाईप ऑफ रिसर्च मिसकंडक्ट इन्व्हॉल्व्स मेकिंग अप ऑर फॉल्सिफाईंग डेटा. तर इथं उत्तर आहे बी, फॅब्रिकेशन. म्हणजेच काय, बनावटपणा प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. म्हणजेच फॅब्रिकेशन म्हणजे नेमकं काय, ज्याला माहिती आहे, आणि प्लेजरिझम ज्याला माहिती आहे, म्हणजे व्हॉट इज प्लेजरिझम ह्याचं उत्तर ज्याला माहिती आहे त्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर देता येणारच असं मी म्हणतो. प्रश्न काय आहे बघा, प्रश्न आहे 10वा. डॅश ICT टूल इज इसेन्शियल फॉर क्रिएटिंग अँड मॅनेजिंग बिब्लिओग्राफीज इन रिसर्च पेपर्स. आता पहिली गोष्ट तर इथं तुम्ही रिसर्च पेपर लिहिताय, ठीक आहे, त्याची तुम्हाला बनवायची आहे बिब्लिओग्राफी, म्हणजेच काय, ग्रंथसूची, आणि त्याच्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे ICT टूल, बरोबर. शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी टिंबटिंब वापरले जाते. आता मराठीमध्ये तर त्यांनी ICT टूलचा पण उल्लेख केला नाही. असे म्हणजे ट्रान्सलेशनमध्ये थोडे त्रुटी असतात, परंतु आपण वाचन करताना दोन्हीचं वाचन करायचं आणि समजून घ्यायचं, ठीक आहे. आता सांख्यिकीय सॉफ्टवेअर, स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर जे आहे तर ते स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करण्यासाठी वापरतात, पण आपल्याला ग्रंथसूची तयार करायची, म्हणजे हे होणार नाही. आता संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर, आता हे बघा, हे याचा विचार करा. रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर हे तुम्हाला काय करतं, तुमच्या रिसर्च पेपर बनवत असताना जर अशा प्रकारचे सॉफ्टवेअर तुम्ही वापरले, संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर, त्याची मी 2-3 नावं पण तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ मेंडेले हे एक सॉफ्टवेअर आहे. कुठलं सॉफ्टवेअर आहे, मेंडेले हे एक सॉफ्टवेअर आहे, मेंडेले. आता मी पूर्ण लिहित नाही, मेंडेले M लिहितो. त्याच्यानंतर अजून एक सॉफ्टवेअर कुठलं आहे हो, तर त्याचं नाव काय आहे, ते आहे झोटेरो. ते आहे झोटेरो, हे एक सॉफ्टवेअर आहे. तर अशी सॉफ्टवेअर जी आहेत तर या सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्ही ग्रंथसूची तयार करू शकता आणि त्या सॉफ्टवेअरमधून तुम्हाला ऑटोमॅटिक ग्रंथसूची तयार करून मिळते. तर या पद्धतीने रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर ICT टूल इज इसेन्शियल फॉर क्रिएटिंग अँड मॅनेजिंग बिब्लिओग्राफीज इन रिसर्च पेपर्स, हे उत्तर आहे. स्प्रेडशीट होणार नाही. स्प्रेडशीट म्हणजे काय, एक्सेल शीट असतं, ते सॉफ्टवेअरच आहे. स्प्रेडशीट सॉफ्टवेअर होणार नाही.
कारण का रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्हाला ग्रंथसूची तयार करून दिली जाते, त्याचा वापर खूप प्रभावीपणे होतो. म्हणून आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर हे प्रोजेक्टसाठी वापरले जाते, ते म्हणून ती होणार नाही. त्याच्यामुळे रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर ICT टूल इज इसेन्शियल फॉर क्रिएटिंग अँड मॅनेजिंग बिब्लिओग्राफीज इन रिसर्च पेपर्स. B इज युअर ॲन्सर. तुमचं उत्तर काय आहे? रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर किंवा संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर. B इज युअर ॲन्सर. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडेल, कारण 2024 गेल्या वर्षीच ही परीक्षा झाली होती आणि रिसर्चशी संबंधित रिसर्चच्या कन्सेप्ट ज्या आहेत ना त्या काळजीपूर्वक आपल्याला अंडरस्टँड करून घ्यावे लागतात. जेव्हा आपण व्यवस्थित समजून घेतो तेव्हा ते प्रश्न सोपे वाटायला लागतात. बेस्ट विशेस फॉर युअर नेक्स्ट एक्झाम अँड वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू सो मच.